नमस्कार मैत्रिणो, आपण सिंगल मशीनचे काल 3 ते 4 आपण पिक्चर बघितले होते. त्याच्यामध्ये म्हणजे कसे येतात काय नाही. आता ह्याच्यानंतर आपण हे पाहूया. आणि एक लक्षात ठेवा मैत्रिणो, ओव्हरलॉकचं बटन इथं आहे. मी पुन्हा तुम्हाला सगळं झालं की ओव्हरलॉक पण करून दाखवते. ठीक आहे, आपण आता हे करूया. ओके, किती सुंदर आणि व्यवस्थित आलं आहे. हे बघा, आहे की नाही. चला आता आपण दुसरी शिलाई करून बघूया. हे बघा, आपण ह्या बटनला जायचं, फक्त हे असं करायचं. ओके, आता तुम्ही पाहू शकता जशी आहे तशी आली. ठीक आहे, हे बघा. आता याच्यानंतर आपण ही शिलाई करूया. काही करायचं नाही ह्याच्यामध्ये, फक्त ह्या बटनला सरकवायचं. ओके, हे पाहू शकता जशी आपल्याला हवी डिझाईनमध्ये होती तशी आली. ठीक आहे, आता आपण पुढचं करूया. ओके, हे बघा, फक्त हे बटन असं जायचं. आता आपण ही शिलाई करूया. हे बघू शकतात किती व्यवस्थित आली आहे आणि फिनिशिंग पण आली, व्यवस्थित शिलाई आली. तुम्ही बघू शकतात किती सुंदर आणि सुरेख शिलाई आली. आता याच्यानंतर पुढची शिलाई घेऊया आपण. हे बघा, ही झाली. आता ह्याच्यानंतर ही शिलाई घेऊया. हे बघा किती व्यवस्थित आली. त्याच्यानंतर आता ही शिलाई बघूया आणि आपण त्याच्यानंतर ओव्हरलॉक कशी होती ते बघूया. ओके, हे बघा, हे बघा किती सुंदर आणि व्यवस्थित आली की नाही शिलाई. हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण कपड्यावर सगळ्या प्रकारची शिलाई करून दाखवली मी, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज दूर होईल. ठीक आहे, आता हे बघा, त्याच्यानंतर हे करायचं. आता याच्यानंतर आपण ओव्हरलॉक करूया. हे बघा, ओव्हरलॉक शिकवते मी तुम्हाला. काय नाही करायचं, फक्त इथे जायचं. हे झालं ना आपलं पूर्ण काम. तर आपण पुन्हा असं करूया बटन आणि आता ओव्हरलॉक करूया आपण. हे बघा, पाठीमागं, हे बघा, पुढं, फक्त हे बटन दाबायचं मैत्रिणीनं, दुसरं काहीही करायचं नाही याच्यामध्ये. हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि व्यवस्थित ओव्हरलॉक झाले. हे बघा, ओव्हरलॉकचं बटन हित आहे. वर खाली झालं की ओव्हरलॉक होऊ शकतं आणि एवढे पिक्चर त्याच्यामध्ये होऊ शकतात. थँक्यू सो मच.